5 जणांच्या टोळीने टेम्पो रस्त्यात अडवून चालकास मारहाण करत रोख रकमेसह 15,000 रुपयांचा ऐवज जबरीने लुटला। ही खळबळजनक घटना विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन जवळ सोमवारी पहाटे 4:15च्या सुमारास घडली। त्या टोळीने मालवाहू टेम्पोतील सर्वांवर दहशत बसवून त्यांच्याकडील कागदपत्रे लुटून नेली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात 5 जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: टेम्पो चालक नवनाथ विश्वनाथ बारबोले व दौलत विठ्ठल इरकल असे MH42B9065 क्रमांकाचा टेम्पो घेऊन जात असताना 5 अनोळखी इसमांनी टेम्पो अडवून सचिन नागनाथ घागरे टेम्पो ड्रायव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करून 10,000 रुपयांची रोकड आणि सुमारे 5,000 रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट सोबतची कागदपत्रे जबरीने चोरून नेली। सचिन नागनाथ घागरे वय 22 राहणार अभिषेक नगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात 5 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 310(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। अनोळखी 5 इसमांमध्ये एका इसमाचे वर्णन: एक मुलगा उंच असून डोके केस वाढलेले, अंगात गुलाबी रंगाचा टी शर्ट, जांभळा बरमुडा। इसम नंबर 2 पांढऱ्या निळ्या रंगाचा टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट घातलेली। अन्य 3 मुलांचे वर्णन सांगता येणार नाही असे फिर्यादीत म्हटले। पोलीस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।